हे हाय हॅलो नमस्कार. आपले ना खूप दिवस झाले राजस्थानचे व्लॉग्स काही येत नव्हते. सो आता ते पुढे कंटिन्यू करते. आम्ही होतो जोधपूरला आणि तिथून पुढे आम्हाला निघायचं होतं. ते कंटिन्यू करणार होतो जैसलमेरसाठी. सो फटाफट नाश्ता वगैरे करून घेतला होता आणि हॉटेलला चेकआउट करून घेतलं आणि निघालो. जैसलमेरच्या रोडवरती दोन्ही बाजूला रण आणि आर्मीचं कंटेनमेंट नियरच होतं. सो त्याचे ट्रक्स पण ये जा चालले होते. थोडा बहुत मध्ये मध्ये ग्रीनरी होती, पण आजूबाजूला सगळीकडे रण. ते बघत बघत आम्ही पोचलो जैसलमेरला फर्स्ट आम्ही गेलो ते म्हणजे पटवोकी हवेलीला. पटवोकी हवेलीला जाताना रोड थोडे नॅरो होते. सो आम्ही ऑटो घेतलेली होती तिकडून. नंतर तिथं पण तिकीट सिस्टम होता, सो तोही काढला आणि नंतर एंटर केला पटवोकी हवेली. काय ऑसम फिलिंग होतं, फुल हवेलीवाले वाईब्स. आणि जैसलमेरी जो स्टोन आहे ना येल्लो कलरचा, त्याच्यावरची जे कार्विंग झालं होतं ना, ते एक नंबर. राजस्थानमध्ये मी जिथे पण फिरली ना, तिथे एकच पाहिलं ते म्हणजे त्या काळी यूज होणारे त्यांच्या वस्तू असू दे, त्यांचे क्लोथ असू दे, त्यांचे कोणतेही इन्स्ट्रुमेंट असू दे, वॉचेस असू दे, नाही तर त्यांचे ज्वेलरीज असू दे, त्या ज्या प्रकारे त्यांनी रिस्टोअर करून ठेवल्या होत्या ना, ते काहीतरी वेगळंच. आपले पण गड आणि किल्ले असेच रिस्टोअर झाले ना तर खूप सुंदर. एनिवेज, आम्ही तिकडे भरपूर अशा हिस्टॉरिकल त्यांचे इन्स्ट्रुमेंट, त्यांचे क्लोथ्स, त्या काळी यूज होणारे क्लोथ्सचे फॅब्रिक्स, तसे वेगवेगळ्या नक्षीकाम सगळं बघत होतो. पण त्यामध्ये आम्ही पाहिलं ते म्हणजे पटवोकी हवेलीमध्ये ज्या प्रकारे त्यांनी सगळं स्टोअर केलं होतं ना, ऑसम. खूप मस्त वाटत होतं. राजस्थान ट्रिपमध्ये खूप मस्त वाईब्स आल्या. काही ठिकाणी डिसअपॉइंटमेंट आली, पण एनिवेज बाकीचा प्रवास तर खूप सुंदर झाला होता. सगळीकडे फिरत होतो. खूप सुंदर गोष्टी पाहण्यासाठी भेटल्या आणि कशा प्रकारे त्या रिस्टोअर केल्या होत्या तेही तिथे लिहिलं होतं. थोडा टाईम तिथेच घालवला. नंतर थोडंसं फोटो सेशन केलं. खूप साऱ्या हिस्टॉरिकल्स गोष्टींबद्दल नॉलेज भेटलं आणि तिथे एक पाहिलं ते म्हणजे प्रत्येक ठिकाणासाठी जाण्यासाठी एक मार्किंग केलं होतं. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होणार नाही आणि तुम्हाला तिथे कोणाला काही विचारायची गरज नाही आहे की कुठे जायचं आणि कुठे नाही. मस्तपैकी त्या काळी यूज होणारे पेंटिंग्स आणि कला कशा केल्या जातात तेही तिथे दाखवलं होतं. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे डायनासॉरची अंडी, तिथे डायनासॉरचे बोन्स, असे भरपूर गोष्टी आणि त्या काळचे आर्टिकल्स पण तिथे स्टोअर केलेले होते. तिकडे एक्सप्लोअर करून आम्ही नंतर बाहेर पडलो. बाहेर होता जैसलमेरच्या पटवोकी हवेलीमधला मस्तपैकी बाजार. खूप आर्टिफिशियल्स अशा गोष्टी असतात त्या तिथे दिसल्या. तिकडचं जे संगीत, तिकडेच मस्तपैकी सगळेजण फोटो सेशन्स करत होते आणि छोटे अशा बॅग्स, पुन्हा राजस्थानी कल्चर्स, ते सगळं पाहिलं. मस्त एन्जॉय केलो आणि नंतर गेलो आम्ही ते म्हणजे कुलधाराला. तिकडे हॉन्टेड विलेज म्हणून घोषित केलेलं आहे. तिकीट थोड्या जास्त नव्हत्या, रिजनेबल्स होत्या आणि तिकीट्स काढल्या, गाडी पार्किंग केली आणि नंतर आम्ही कुलधारा विलेज एक्सप्लोअर करायला निघालो. खरंच तिकडे एकही गोष्ट जशीच्या तशी, जसं त्या काळी गायब झालं होतं तसंच आहे. थोडं तिथे पर्यटनासाठी त्यांनी रिस्टोअर करण्याच्या गरजेचं होतं, ते त्यांनी रिस्टोअर केलेलं आहे. पण तिथे एका ठिकाणी पूर्ण कुलधाराचा हिस्ट्री लिहिलेली होती की रातोरात इथून एका क्षणामध्ये हे गावातली लोकं, जनावरं, भरपूर अशा गोष्टी अचानक गायब झाल्या आणि आजपर्यंत त्याचा पत्ताही लागला नाही. आणि संध्याकाळी आय थिंक सो 5 नंतर तिथे जाणं खूप मनाई आहे. आम्ही सगळीकडे फिरत होतो. सेम कंडिशन होती, पडलेली घरं, पण माहिती नाही अशी कोणती नॅचरल कॅलॅमिटीज असेल किंवा काय, आयडिया नाही. पण रातोरात ते गाव कसं काय गायब होऊ शकतं यार, हा एक मोठा क्वेश्चन मार्क आहे. तिथे असं म्हणजे पर्यटन आहे, लोक पाहण्यासाठी वगैरे येतात, म्हणून काही घरं म्हणजे त्या काळी कशी होती तशी थोडीशी रिस्टोअर करण्याचा त्या लोकांनी प्रयत्न केला आहे.
कारण की त्या काळी जसं भिंती असायच्या किंवा त्याच्यावरती जे ड्रॉइंग केलं असायचं ते कळलं पाहिजे सगळ्यांना. त्या हिशोबाने काही काही घरं रिस्टोर केली गेली होती. वरतून मस्तपैकी जेट्स जात होते, त्यांचे आवाजही घुमत होते. तिथे जवळच एक मंदिरही होतं. आम्ही काही आतमध्ये गेलो नाही, बाहेरूनच पाहिलं. नंतर तिथे जवळच खूप भूक लागली होती म्हणून जवळच एक नाश्तावाला होता, त्याच्याकडे नाश्ता केला आणि निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, ते म्हणजे सॅमसन ड्यूजला. हॉटेलला आलो मस्तपैकी. त्याने आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं, चेकिंग केलं, रूममध्ये फ्रेशन अप होऊन नंतर आम्ही निघालो आमच्या सफारी राईडला. भेटूया पुन्हा एका व्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.